नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पाकिस्तानचं पेकाट मोडण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेना दलांना दिले होते. 7 मे पासून याची सुरुवात झाली आणि पुढच्या अवघ्या 4 दिवसांमध्ये सेना दलांनी पाकिस्तानचा कार्यक्रम करून टाकला. आता मोदी पाकिस्तानचं फेक नरेटिव्ह उद्ध्वस्त करण्याच्या कामाला लागलेले आहेत आणि त्याची सुरुवात झाली पंजाबमध्ये आदमपूर हवाई तळापासून. मोदींनी इथे भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी जवानांशी चर्चा केली. रशियाच्या S-400 आणि MiG-29 या विमानांसह मोदींचे फोटो जगभरामध्ये झळकले आणि या फोटोने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हच्या चिंधड्या उडवून टाकल्या. कारण पाकिस्तानने दावा केला होता की आदमपूर हवाई तळ आम्ही उद्ध्वस्त केला. भारतातील आदमपूर हवाई तळासह 26 लष्करी आस्थापने आम्ही उद्ध्वस्त केली, त्यांना आम्ही लक्ष्य केलं, असा दावा देत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी मिशांना पीळ देत होते. मोदींनी त्यांना तोंडघशी पाडलं, त्यांचे दात घशात घातले. आता मोदींना देशातील विरोधकांनी निर्माण केलेला नरेटिव्हला सूड लावण्याचं काम सुरू करावं लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानी जनतेने, पाकिस्तानी राजकीय नेत्यांनी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. जगभरातील पाकिस्तानी जनता हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणुका काढायला लागली, विजयी जल्लोष करायला लागली आणि हे स्वाभाविक पण होतं. कारण भारताच्या हल्ल्यानंतर आपलं अस्तित्वच संपुष्टात येणार आहे असं ज्यांना वाटत होतं, ते प्रकरण फक्त दहशतवाद्यांचे तळ, 11 हवाई तळ, रडार यंत्रणा आणि हवाई कवच याच्यावर आटोपल्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला, राजकीय नेत्यांना आणि लष्करशहांना आनंद होणं स्वाभाविक होतं. आपलं अस्तित्व टिकलं, हाच त्यांच्या दृष्टीने खूप मोठा विजय होता. 7 मे ते 10 मे या 4 दिवसांच्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान जबरदस्त संघर्ष झाला आणि या 4 दिवसात नेमकं काय काय घडलं याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं. सगळं जग आपापल्या परीने या घटनांचं विश्लेषण करत आहे. पाकिस्तानच्या विश्लेषकांनी आपल्या परीने याचं विश्लेषण करून टाकलेलं आहे. यापूर्वी पाकिस्तान आणि भारतामध्ये 4 युद्ध झाली आणि या 4 युद्धामध्ये पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला. मग ते 1947-48चं युद्ध असो, 65चं युद्ध असो, 71चं युद्ध असो किंवा 1999 साली झालेलं कारगिलचं युद्ध, सगळ्या युद्धामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दात घशात घातले. परंतु पाकिस्तानी पाठ्यपुस्तकांमध्ये मात्र याचं वर्णन पाकिस्तानचे अभूतपूर्व विजय अशाच प्रकारे होत आलेलं आहे आणि त्याला या युद्धाचा सुद्धा अपवाद असण्याचं काहीच कारण नाही आहे. पाकिस्तानच्या राजकीय विश्लेषकांची, इतिहासकारांची मजबुरी आहे, तशी काही मजबुरी जागतिक विश्लेषकांना असण्याची गरज नाही आहे. जगामध्ये ज्या ज्या विश्लेषकांनी या युद्धाकडे उघड्या डोळ्याने पाहिलं त्यांनी आपापली मतं नोंदवलेली आहेत. अमेरिकेचे संरक्षण विश्लेषक जॉन स्पेन्सर आणि डेरेक ग्रॉसमन, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण विश्लेषक टॉम कुपर यांनी या युद्धाबद्दल आपली मतं नोंदवलेली आहेत. टॉम कुपर यांनी तर सांगितलं आहे की या युद्धामध्ये भारताचा जबरदस्त असा विजय झालेला आहे. जगभरातले संरक्षण विश्लेषक या युद्धाकडे ज्या नजरेने पाहतात, ज्या पद्धतीने त्यांनी या युद्धाचं विश्लेषण केलेलं आहे, त्याचा गोषवारा मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. या युद्धामध्ये पाकिस्तानची हवाई युद्ध लढण्याची 20% क्षमता भारताने नष्ट करून टाकलेली आहे. पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केल्यानंतर सुद्धा भारताला उत्तर देण्याची क्षमता, हवाई क्षमता पाकिस्तानकडे नव्हती. पाकिस्तानची परिस्थिती छत नसलेल्या घरासारखी झालेली आहे. भारताला रोखण्याचं सामर्थ्य पाकिस्तानकडे नाही आहे आणि पाकिस्तानचं या युद्धामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तानला पुढची काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे. दक्षिण आशिया, भारत-चीन संबंध, अमेरिका-चीन संबंध आणि अमेरिकेचे भारताशी संबंध या सगळ्या भूराजकीय घडामोडींकडे ज्या विश्लेषकांचं अत्यंत बारीक लक्ष असतं, ज्या संरक्षण विश्लेषकांचं अत्यंत बारीक लक्ष असतं, त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाचा एकूण आढावा घेतला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यांनी जगाला ओरडून सांगितलेलं आहे की पाकिस्तान जरी काही म्हणत असला तरी या युद्धामध्ये भारताने खूप मोठा विजय मिळवलेला आहे आणि हा विजय अत्यंत निर्विवाद अशा प्रकारचा आहे. एका बाजूला जागतिक विश्लेषक भारताच्या बाजूने आपली भूमिका मांडत असताना दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचं नाक ठेचायला पुढे सरसावलेले दिसतात. या 4 दिवसाच्या युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानचे DGI SPR अहमद शरीफ चौधरी यांनी काही पत्रकार परिषदा घेतल्या आणि या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानला न पेलवणारे असे अनेक दावे या महाशयाने केले. त्याच्यामध्ये एक दावा असा होता की भारताचे 26 लष्करी तळ आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत, त्याच्यामध्ये अनेक हवाई तळांचा समावेश आहे. भारताची S-400 ही हवाई संरक्षण यंत्रणासुद्धा आम्ही उद्ध्वस्त केलेली आहे आणि हा जो नरेटिव्ह आहे तो उद्ध्वस्त करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते काम स्वतः पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांनी आदमपूर हवाई तळाला भेट दिली, तिथल्या जवानांशी संवाद साधला, त्यांच्याशी चर्चा केली, गप्पा मारल्या, अक्षरशः गप्पा मारल्या, त्यांच्याशी हास्यविनोद केले आणि या काळामध्ये
जवानांना त्यांनी संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही छायाचित्र जगभरामध्ये झळकली। ही छायाचित्र S-400च्या सोबत होती, MiG-29च्या सोबत होती। अर्थात नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं केलं होतं। आता मोदींना पाकिस्तानने ज्या 26 लष्करी तळांचा दावा केला आहे तिथे प्रत्येक ठिकाणी भेट द्यावी लागणार आहे का? तर तसं अजिबात नाही आहे। मोदींनी एका तळाला भेट दिली आणि जगाला दाखवून दिलं शीतावरून भाताची परीक्षा करा, अशा प्रकारचे संकेत त्यांनी जगाला दिलेले आहेत। नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या अपप्रचाराचा ढोल आदमपूरमध्ये जाऊन फोडलेला आहे। पाकिस्तानचे राजकीय नेते, पाकिस्तानचे लष्करी अधिकारी जे काही करतायत ती त्यांची मजबुरी आहे। कारण त्यांनी जर सत्य सांगितलं, त्यांनी जर पाकिस्तानी जनतेला हे सांगितलं की भारताने आमची धुलाई केली, भारताने आम्हाला मरोस्तवर मारलं, तर पाकिस्तानची जनता त्यांना विवस्त्र करेल आणि त्यांची रस्त्यावर वरात काढेल, हे त्यांनाही ठाऊक आहे। त्याच्यामुळे खोटं बोलणं ही त्यांची मजबुरी आहे। थापा मारण्याशिवाय कोणताही पर्याय आज तरी त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे। भारताने पाकिस्तानच्या सरगोदा हवाई तळाला लक्ष्य केल्यानंतर तिथे किरणोत्सर्गाची समस्या निर्माण झालेली आहे। पाकिस्तान विवळायला लागलेलं आहे। पाकिस्तानमध्ये जो किरणोत्सर्ग होतोय, हे जे भोग पाकिस्तानच्या वाट्याला आलेले आहेत, ते भोग भोगण्यासाठी आता जगातील देशाकडून पाकिस्तान मदत मागतोय। चीन आणि इजिप्तमधून बोरॉनचे साठे पाकिस्तानच्या दिशेने रवाना झालेले आहेत, पाकिस्तानमध्ये दाखल झालेले आहेत। पाकिस्तानचे राजकीय नेते, पाकिस्तानचे लष्करी शहा पाकिस्तानची फाटलेली जखम शिवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पाकिस्तानचे जनरल मौलाना आसिफ मुनीर हे तर अजूनसुद्धा गायब आहेत। त्यांचं दर्शनच कुणाला होत नाही आहे। अजूनही ते बंकरमध्ये लपलेले आहेत, कारण त्यांना भीती सतावते, जर भारतीय क्षेपणास्त्रांना त्यांचा पत्ता लागला तर आपली धडगत नाही, हे त्यांना कळून चुकलेलं आहे। पाकिस्तानमध्ये बोरॉनचे साठे दाखल झाले, आता भारतामध्ये बर्नॉलचे साठे दाखल कधी होणार याची अनेकांना प्रतीक्षा आहे। भारतामध्ये काही नेते असे आहेत ज्यांची मानसिकता वारंवार अशी दिसून येते की भारतावर जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा हे हल्ले म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठोकण्याची उत्तम संधी आहे असं यांना वाटायला लागतं आणि त्या दिशेने ते कृतीसुद्धा करताना दिसतात। ही मंडळी अस्वस्थ आहेत, त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत। एक तर ज्या प्रकारे भारतीय सेना दलांनी पाकिस्तानची ठुकाई केली, पाकिस्तानला ठोकलं, त्यांना प्रचंड वाईट वाटतं आणि या ठुकाईमुळे नरेंद्र मोदी यांची जी लोकप्रियता देशभरामध्ये वाढते, जगभरामध्ये वाढते, त्याच्यामुळे यांचा प्रचंड तिळपापड झालेला दिसतो आणि ही मंडळी युद्धविरामाच्या नावाने आता उसासे सोडताना दिसत आहेत। जर हा युद्धविराम झाला नसता तर आपण लाहोर ताब्यात घेतलं असतं, POK ताब्यात घेतलं असतं। नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही आपली संधी हुकली, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत। ट्रम्प यांच्या जबरदस्तीमुळे भारताला हा युद्धविराम करावा लागला आणि याचे खुलासे नरेंद्र मोदी यांच्याकडून मागण्याचा प्रयत्न करतायत। 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या नेत्यांनी जगभरामध्ये डोसियरचे कागदी घोडे नाचवण्याच्या शिवाय काहीही केलं नाही, अशी मंडळीसुद्धा आता नरेंद्र मोदी यांना दोष देत आहेत। अशी मंडळी नरेंद्र मोदी यांना सवाल करत आहेत। ज्या लोकांनी भाजपला राजकीय फायदा पोचेल म्हणून पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली नाही, लष्करी कारवाई करण्याची इच्छा असलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना ज्यांनी गप्प बसवलं, त्यांनासुद्धा कंठ फुटला आणि ती मंडळी आता नरेंद्र मोदी यांना सवाल करत आहेत। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही कंठ फुटलेला आहे। खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांना हा सगळा नाकर्तेपणा माहिती आहे, हा नाकर्तेपणा त्यांनी अत्यंत जवळून बघितलेला आहे। ते या नाकर्तेपणाचे अविभाज्य घटक आहेत, कारण जेव्हा 26/11ची घटना घडली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे PMOचे राज्यमंत्री होते, दिल्लीत बसले होते, PMOमध्ये बसले होते। त्यामुळे त्या काळामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, डॉक्टर मनमोहन सिंग जे देशाचे पंतप्रधान होते त्यांनी किती कचखाऊ भूमिका घेतली, हे सगळे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे। तरीसुद्धा त्यांना नरेंद्र मोदी यांना सवाल विचारण्याचा मुह आवरत नाही आहे। खरं तर या मंडळीने आपल्या नाकर्तेपणाबद्दल आणि आपल्या कचखाऊ वृत्तीबद्दल, या कचखाऊ वृत्तीमुळे देशाचं त्यांनी जे नुकसान केलं त्याबद्दल त्यांनी कान धरून उठाभाषा काढण्याची गरज आहे, देशाची माफी मागण्याची गरज आहे आणि या उठाभाषा काढल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना सवाल विचारण्याच्या भानगडीत पडावं। ते नरेंद्र मोदी जे पाकिस्तानला सतत धडा शिकवत आहेत आणि प्रत्येक धडा चढत्या क्रमाने शिकवताना दिसत आहेत। आधी उरी केलं, सर्जिकल स्ट्राईक केला, त्याच्यानंतर बालाकोटचा हवाई हल्ला केला आणि त्याच्यानंतर सलग 4 दिवस पाकिस्तानला एखादा भडबुंजा चणे कसा भाजतो तसा मोठ्या कढईमध्ये ते पाकिस्तानला भाजतायत। त्यांना धडे शिकवण्याचं काम ही मंडळी करतायत। या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधकांच्या हाती कोलीत मिळालं आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे। ते डोनाल्ड ट्रम्प ज्यांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी याच्यापूर्वी अनेकदा माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारे केलेला आहे। जेव्हा मित्र तुमचा कडेलोट करतो ना, तसा कडेलोट कोणीही करू शकत नाही। डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कटप्पाच्या भूमिकेमध्ये दिसून आलेले आहेत. म्हणजे असा खंदा समर्थक जो ऐनवेळी पाठीमध्ये खंजीर खुपसतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण घटनाक्रमाच्या दरम्यान अत्यंत वादग्रस्त विधानं केली. ते म्हणाले की व्यापाराचं गाजर दाखवून हा युद्धविराम घडवण्यात आलेला आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जो युद्धविराम झाला तो व्यापाराचं गाजर दाखवून घडवण्यात आलेला आहे. त्यांचं दुसरं विधान ते तर अधिक वादग्रस्त आणि अशा प्रकारचं विधान आहे की ज्याच्यामुळे असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचं सगळ्या जगाच्या समोर प्रदर्शन केलेलं आहे. ते म्हणाले की काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान गेली 1000 वर्ष संघर्षरत आहेत. म्हणजे ज्या पाकिस्तानचं अस्तित्व अवघ्या 77 वर्षापूर्वी निर्माण झालं तो पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी 1000 वर्ष लढतोय. अशा प्रकारचं विधान ट्रम्प महाशयांनी केलेलं आहे. अमेरिकेच्या सगळ्याच नेत्यांना राष्ट्राध्यक्षांना भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान मध्यस्थी करण्याची सुरसुरी येत असते. या निमित्ताने या संघर्षाच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा ती सुरसुरी आलेली आहे. भारताने मात्र ही मध्यस्थी अमान्य केलेली आहे. काश्मीर हा फक्त द्विपक्षीय मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर फक्त एकाच पैलूवर चर्चा होऊ शकते आणि तो पैलू म्हणजे पाकिस्तान POK कधी खाली करणार एवढाच आहे. हे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि ते या निमित्ताने म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. व्यापाराचं गाजर दाखवून हा युद्धविराम घडवण्यात आलेला आहे. या ट्रम्प यांच्या विधानाची हवा काढण्याचं कामसुद्धा भारताकडून आता सुरू आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या संस्थेने याची पुष्टी केलेली आहे की अमेरिकेकडून आयात करण्यात आलेल्या ॲल्युमिनियम आणि स्टीलवर भारत आयात कर लावण्याच्या तयारीत आहे. याचा अर्थ भारत आता अमेरिकेला दणके देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेला हे सांगण्याच्या तयारीत आहे जर आम्हाला तुमची गरज आहे तर तुम्हालासुद्धा आमची तेवढीच गरज आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये बोरॉन दाखल झालेलं आहे आणि भारतामध्ये बर्नॉलची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सातत्याने अशी कामं करत आहेत की भारतामध्ये बर्नॉलचा साठा शिल्लकच राहत नाही आहे. एक पाऊल उचललं की साठा संपला, एक पाऊल उचललं की साठा संपला अशी परिस्थिती आहे. विरोधकांची परिस्थिती अशी आहे जेवढं बर्नॉल द्याल तितकं बर्नॉल कमी पडतं. 2016मध्ये भारताने उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केलं. 2019मध्ये भारताने बालाकोटचा हवाई हल्ला केला आणि या दोन्ही कारवायांनंतर भारतातील मोदींचे राजकीय विरोधक मोदींकडे पुरावा मागत होते. परंतु 2025मध्ये मोदींनी 4 दिवसाच्या काळामध्ये जे काही घडवलं त्याच्यानंतर पुरावा मागण्याची गरजच या मंडळींना उरली नाही. कारण हे पुरावे पाकिस्तानचा मीडियाच देतोय. पाकिस्तानचं थोबाड रक्तबंबाळ झालं आहे कारण पाकिस्तानचे दात घशात गेलेले आहेत. त्यामुळे आता पुरावे मागता येणार नाही हे या पुरावे गँगला चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या मंडळींनी आपला स्टान्स बदललेला आहे. आता ही मंडळी आपल्याला लाहोर घेता आलं असतं, आपल्याला POK घेता आलं असतं अशी हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. अर्थात ही हळहळ खोटी आहे. त्यांना कोणत्याही कारणाने नरेंद्र मोदी यांना जोडायचं आहे परंतु जनतेच्या हे लक्षात आलेलं आहे आणि जनता हे होऊ देणार नाही आहे. या 4 दिवसाच्या युद्धानंतर देशातील अनेक राजकीय नेत्यांना 1971च्या बांगलादेश युद्धाची आठवण येते. अनेक जण दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने उसासा सोडत आहेत. हे सत्य आहे, हा इतिहास आहे की इंदिरा गांधी यांच्या सत्ताकाळामध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. हेही सत्य आहे की या काळामध्ये भारताने पाकिस्तानचे 93,000 सैनिक युद्धबंदी बनवले होते. भारतीय लष्कराने तेव्हासुद्धा अभूतपूर्व पराक्रम केला होता. परंतु युद्धाच्या मैदानामध्ये आपण जे जिंकलो ते तहाच्या टेबलवर आपण गमावलं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आपण भारताचे सगळे युद्धबंदी सोडले परंतु पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एकाही भारतीय सैनिकाची आपण त्यावेळी मुक्तता केली नाही. त्यावेळीसुद्धा आपण POK घेऊ शकलो नव्हतो आणि त्यावेळी आपण चिकन नेकचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपल्याला सोडवता आला नव्हता. इतिहासाचं कायम स्मरण करेल की 2025 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तानला ठोकलं. जो सिंधू जलवाटप करार जवाहरलाल नेहरू यांच्या कृपेमुळे भारताच्या माथी मारण्यात आला होता, जो भारतासाठी पूर्णपणे अन्यायकारक होता, जो भारतीय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक होता, जो करार गेल्या 4 युद्धामध्ये एकाही पंतप्रधानाला मोडीत काढता आला नाही, तो करार 2025 साली नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढला. 7 मे ते 10 मे या दरम्यान जे काही घडलं त्यामुळे देशामध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तर वाढलेलीच आहे. जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो विश्वास आहे तो सुद्धा प्रचंड वाढलेला आहे. जनतेला हे ठाऊक आहे उद्या जर POK कोण ताब्यात घेईल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच ताब्यात घेतील. आम्हाला नरेंद्र मोदी यांच्या दयाबुद्धीवर पूर्णपणे विश्वास आहे की या संपूर्ण घटनाक्रमामुळे देशामध्ये बर्नॉलची जी प्रचंड मागणी निर्माण झालेली आहे ती नरेंद्र मोदी निश्चित पूर्ण करतील आणि देशातल्या मोदी विरोधकांना राजकीय विरोधकांना सुद्धा ते दिलासा देतील. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आठवणीने कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.